नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवोदयमधील गणित या विषयाचा अभ्यास आहे तो घटक वाईज आपण कंप्लीट करणार आहोत आणि दररोज एक घटक याप्रमाणे आणि जे काठिण्य पातळी उच्च असलेले असे प्रश्न आपण प्रत्येक घटकानुसार या ठिकाणी घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल त्या पद्धतीने इथे समविषम, मूळ आणि संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, त्याचप्रमाणे स्थानिक आणि दर्शनी किंमत. तर हा जो घटक आहे ह्या घटकावर अधिक प्रश्न कशा पद्धतीने येतात आणि काठिण्य पातळी उच्च असलेले प्रश्न जे कसे असतात त्याचे आपण या ठिकाणी काही प्रश्न घेणार आहोत. तर चला बघूया काय प्रश्न आहेत ते. बघा प्रश्न कशा पद्धतीने येतात आणि प्रश्न कसे पाहिजे सोडवायला पाहिजे आपण. पहिला प्रश्न काय बघा, कोणती क्रिया केल्यावर उत्तर विषम संख्या येईल. याच्यात काय काढायचं आपल्याला उत्तर, काय काढायचे उत्तर आपल्याला विषम संख्या काढायची. म्हणजे पर्याय जे 4 दिलेले आहेत त्यातले 4 मधलं कोणती क्रिया केल्यानंतर उत्तर विषम संख्या येईल. तर ए मध्ये बघा, ए मध्ये काय, दोन विषम संख्यांची बेरीज. आता करून बघा आपण, इथं दोन विषम संख्या घेऊ आणि त्यांची बेरीज करून बघू. समजा एक घेतली आपण 3 घेतली आणि एक घेतली आपण 5. 5 आणि 3 किती होतं, 5 आणि 3 किती झाले 8. ओके, तर बघा 8 ही काय आहे, 8 ही समसंख्या आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे पर्याय लागू होणार आहे का, कारण उत्तर काय आलं पाहिजे, विषम संख्या आली पाहिजे. पुढचं बघा बी, पर्याय बी बघा, दोन विषम संख्यांची वजाबाकी. मग ह्याच संख्या घ्या, 5 वजा 3 यांची वजाबाकी किती आली 2. आता 2 ही कशी आहे, समसंख्या, बरोबर आहे. त्याच्यामुळं हा पर्याय पण इथं लागू पडणार आहे का, तर नाही. आता सी पर्याय बघू, दोन विषम संख्यांचा गुणाकार. तर दोन विषम संख्याचा गुणाकार करून बघूया, याचाच करूया आपण. 5 गुणिले 3 किती आले, 5 त्रिक 15. म्हणजे हे विषम संख्या आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हे उत्तर, याचं उत्तर काय असणार आहे, काय असणार आहे, सी, बरोबर आहे. चला आता पुढचा दुसरा प्रश्न बघू. त्याआधी मग हे डीचं पण तुम्हाला समजून देतो. हा जो डी पर्याय आहे, एक सम व एक विषम संख्या यांचा गुणाकार. तर एक सम घ्या 2 घेतली आणि एक विषम घ्या 5 घेतली, 5 दुने 10. म्हणजे याचं उत्तर काय आलं, सम आलं. म्हणून हे पण लागू पडणार नाही, म्हणून पर्याय सी हा याला लागू पडतो, बरोबर. चला दुसरा प्रश्न बघा, काय आहे, 7 0 6 5 हे एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त 3 अंकी समसंख्या काय काढायचे आपल्याला, 3 अंकी समसंख्या काढायच्या. आता जर आपण लक्षात घेतलं तर इथं समसंख्या येण्यासाठी एकक स्थानी 6 आणि 0 हे अंक घेतले तरच समसंख्या होणार आहे, बरोबर आहे. 7 आणि 5 न होणार नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, आधी आपण 0 एकक स्थानी घेऊन 3 अंकी समसंख्या आपल्याला काढायचे बघा. तर पहिली संख्या कोणती होईल तुम्हाला सांगता येईल का, बघा आपण ते तयार करूया. बघा 560, 0 एकक स्थानी घेऊन आपण तयार करूया. 560, 570, त्यानंतर 650, 670, 750 आणि 760. बघा म्हणजे एकक स्थानी 0 घेऊन किती संख्या तयार झाल्या, 1 2 3 4
5 आणि 6. आता बघा, आता 6 अंक घेऊन तयार करूया. तर 506, 576, 706 आणि 756. म्हणजे बघा इथं 1 2 3 4 म्हणजे एक एक स्थानी 0 घेऊन 6 तयार झाल्या आणि एक एक स्थानी 6 घेऊन 4 तयार झाले. म्हणजे 6 आणि 4 10. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? हे ह्याचं उत्तर असणार आहे. कशा पद्धतीने आपण तयार केलेलं आहे ते दाखवलेलं आहे बघा, बरोबर आहे. आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हणतंय? 500च्या 100 नोटा म्हणजे 500 गुणिले 100 म्हणजे किती रुपये होतील ते आपल्या इथे काढता येतील. 200च्या 200 नोटा, 200 रुपयाच्या किती नोटा? 200 नोटा. त्याच्यानंतर काय म्हटले? 100च्या 54 नोटा, 100च्या किती नोटा? 54. ओके. त्यानंतर 50च्या 25 नोटा आणि 20च्या 19 नोटा. ओके. आणि शेवटी काय आहे? 5चे किती आहे? 31 नाणे. ओके. मग आता इथं सोपं आहे गुणाकार करायला. हे 5 एके 5 आणि जे 4 शून्य आहे ते ठेवून द्या. 50,000 आलं. 2 दुणे 4 आणि वरचे 4 शून्य द्या. 40,000 आलं. आणि ते 100 म्हणजे 54 एके 54 वर 2 शून्य ठेवा. पुढं इथे 1 शून्य आणि 25 5 125. बरोबर आहे. 19 शून्य शून्य 19 दुणे 38 आणि इथे किती येणार आहे? 5 एके 5 5 3 15. ओके. म्हणजे यांची जर आता यांची काय विचार आहे आपली होणारी रक्कम किती? तर बघा मग बेरीज करा. किती होईल बेरीज? हे 50 आणि हे 40 किती झाले? 90 आलं. बरोबर आहे. 90. हे 5400. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे 1250 आणि 380 आणि 155. तुम्हाला लक्षात येण्यासाठी प्रत्येक संख्या मांडतो इथं. बघा इथं 5 इथे किती येणार? 18. इथे किती येणार? 18 म्हणजे 1. इथे किती येणार? 7 आणि इथे येणार 9. म्हणजे 97,185. इथं आहे का? पर्याय हे आहे 97,185. म्हणजे या सगळ्यांच्या नोटा घेऊन त्याची एकूण रक्कम किती होते हे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आलं का लक्षात? कशा पद्धतीने आलं ती? ओके. चौथा प्रश्न बघूया. काय चौथा प्रश्न बघा. 56,279 या संख्येतील दशक स्थानाच्या अंकाची दर्शनी किंमत व 10,000 स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार आहे. म्हणजे गुणाकार पुढीलपैकी कोणता आहे? बघा तर काय करायचं? हे संख्या बघा, दशक स्थानाच्या अंकाची दर्शनी किंमत म्हणते. जो दशक स्थानावर कोणती संख्या आहे? 7 आहे. त्याची दर्शनी किंमत किती असणार आहे? 7. बरोबर आहे. आणि 10,000 स्थानी कोणता अंक आहे? 5. त्याची स्थानिक किंमत विचारली. ह्याची स्थानिक किंमत किती असणार आहे? 50,000. मग ह्या दोघांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा. मग करा इथं गुणाकार. 50,000 गुणिले 7. ते शून्य लिहून ठेवा. 3 4 आणि 7 5 35. म्हणजे 3,50,000 याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे सी उत्तर येणार आहे सी. आलं लक्षात? प्रश्न फक्त वाचून घ्यायचा आणि त्याच्यात काय विचारले त्यांनी अंडरलाईन करायची. तुमच्या लक्षात येईल काय करायचं. चला आता प्रश्न
पाचवा बघू. प्रश्न पाचवा. एका 4 अंकी संख्येत, एक 4 अंकी संख्या आहे, त्याच्यामध्ये ए बी सी डी हे अनुक्रमे हजार, शतक, दशक आणि एकक, म्हणजे हे हजार स्थानावर आहे, हे शतक स्थानावर आहे, हे दशक स्थानावर आहे आणि हे एकक स्थानावर आहे. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? तर लक्षात येते की हे आता आपल्या लक्षात आलं की एक कसा आहे, हा जो आहे हे ना हजार स्थानावर आहे, हा बी आहे तो शतक स्थानावर आहे आणि सी जो आहे तो दशक स्थानावर आहे आणि डी आहे तो एकक स्थानावर आहे. मग या पद्धतीने बघा, हा पहिल्या पर्यायात बघा हजार हे बरोबर दिसतंय, इथं बी शतक बरोबर आहे, त्याच्यानंतर सी दशक आणि डी एकक, म्हणजे इथं आपल्याला पहिलाच पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय मिळालेला आहे. तर आलं लक्षात. तर या पद्धतीने काठिण्य पातळी उच्च असलेले घटक एक, गणितामधील घटक एक म्हणजे आपला नवोदयचा जो अभ्यासक्रम आहे, तर त्या पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर या अशा प्रश्नांचा आपण जास्तीत जास्त सराव केला तर घटक एक वर आधारित आपल्याला कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला सहज सोडवता येईल. आलं का लक्षात?